क्रांतीचं निशाण असणाऱ्या निळ्या झेंड्याचं ध्वजारोहण करून मी या ठिकाणी अभिवादन केलं होतं आणि तेव्हापासून त्याच्यानंतर 2017 पासून माझ्या माहितीपर्यंत आधी आणि उद्या सुद्धा या ठिकाणी 1 ऑगस्ट 2023ला ज्या विचाराचा अण्णाभाऊंचा संबंध नव्हता, आर्यचा विचार, ब्राह्मणवाद्यांचा विचार, हिंदुत्वाचा विचार आणि अण्णाभाऊंचा काही संबंध नाही. अण्णा हिंदुत्वादी विचाराचे अण्णाभाऊ नव्हते, आर्यचे विचाराचे अण्णाभाऊ नव्हते, समरसता मंचच्या विचाराचे अण्णाभाऊ नव्हते. तर या विचाराच्या विरोधात अण्णाभाऊंच्या लेखणीची तलवार तळपलेली आहे हे समजून घ्या. पण ज्या मी 2016ला या ठिकाणी निळ्या झेंड्याचं ध्वजारोहण करून अण्णाभाऊंना खऱ्या अर्थानं अभिवादन केलं होतं, पण उद्या याच अण्णाभाऊंच्या या पुतळ्यासमोर आर्यचं समरसता मंचाचं हिंदुत्ववादी विचाराचं ध्वजसंचालन, समरसता मंचाचं ध्वजसंचालन या ठिकाणी होतंय. मला असं वाटतं की या जयंतीच्या निमित्तानं आपण अण्णाभाऊंच्या जयंतीच्या निमित्तानं आपण अभिवादन करतोय का विटंबना होते याचं सुद्धा आत्मपरीक्षण केलं पाहिजे. कारण समरसता मंचाचा विचार आणि अण्णाभाऊंचा विचार हा एक असू शकत नाही. इथली व्यवस्था बदलण्याची ताकद असणारा विचार अण्णाभाऊंनी दिला. म्हणून अण्णाभाऊंना आंबेडकरी विचाराच्या चळवळीचंच अभिवादन झालं पाहिजे. समरसताच्या मंचाच्या कला पथकाचं ध्वजसंचल, आर्यच्या ध्वजसंचल ही अण्णाभाऊंची विटंबना आहे, ही बदनामी आहे. हे माझ्या मातंग बांधवांनी हे आता तरी समजून आत्मपरीक्षण झालं पाहिजे. कथित बाळासाहेब ठाकरे अण्णाभाऊबद्दल म्हणाले होते की अण्णाभाऊसाठी आधुनिक महाराष्ट्राचे प्रति ज्ञानेश्वर म्हणून अण्णाभाऊचा उल्लेख केला होता. तर कालकथित बाळासाहेब ठाकरेंना जर विचारासाठी प्रति ज्ञानेश्वर वाटत असतील तर आज सुद्धा त्या विचाराचे मुख्यमंत्री असताना अण्णाभाऊसाठ्यांना महाराष्ट्र भूषण का दिलं नाही? Everyone, please follow, like, share, comment, and subscribe the Samyak Kranti channel. Thank you. विश्व साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना विनम्र अभिवादन आणि त्यांच्या 103व्या जयंतीच्या निमित्तानं कोटी कोटी प्रणाम करतो आणि सर्व भारतीयांना, महाराष्ट्राला, सर्व भारतीयांना मनपूर्वक मंगलमय अशा शुभेच्छा देतो. अण्णाभाऊ साठेंनी स्वप्न पाहिलं होतं, त्या जयंतीच्या निमित्तानं ते स्वप्न साकार व्हावं अशा सर्वच महाराष्ट्रवासियांना, भारतीयांना शुभेच्छा देतो की या महाराष्ट्राचं नंदनवन व्हावं, हा देश सुखी समृद्ध व्हावं असं स्वप्न पाहणारा मराठी साहित्यातील एकमेव साहित्याचा हिरा आणि मराठी माणसाचा, मराठी मातीचा, मराठी स्वाभिमानाचा एकमेव हिरा आणि मानाचा तुरा म्हणजे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे. आणि यांच्या जयंतीच्या निमित्तानं या उपेक्षित समाजात जन्माला आलेल्या अण्णाभाऊंनी माणसाचं साहित्य लिहिलं, माणसाच्या जगण्याचं आणि माणसाच्या जगण्यावरती प्रेम असणारं, विश्वास असणारं साहित्य अण्णाभाऊंनी लिहिलं. माणूस हा अण्णाभाऊंच्या साहित्याचा केंद्रबिंदू होता. अण्णाभाऊंचं साहित्य हे जातीचं नव्हतं तर जाती अंताचं होतं. जाती अंतातून माणूस, समाज आणि राष्ट्र निर्माण करणारं मानवतावादी साहित्य लिहिण्याचं ऐतिहासिक काम अण्णाभाऊ साठेंनी केलं. या देशातील दलित, शोषित, कष्टकरी, कामगार, शेतकरी, महिला, ओबीसी, मराठा इत्यादी भटका समाज, विमुक्त समाज इत्यादी इथल्या ब्राह्मणी व्यवस्थेने नागावलेल्या बहुजन समाजावर अत्यंत पोटतिडकीने लिहिणारा एकुलता एक साहित्यिक म्हणजे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे. यंदा जयंतीच्या निमित्तानं मी अभिवादन करत असताना या पूर्ण बहुजन मातंग समाजालाच नव्हे तर बहुजन समाजाला हा संदेश देऊ इच्छितो आहे. या देशातील उपेक्षित गणला गेलेला समाज तिथल्या व्यवस्थेच्या विरोधात म्हणजे प्रस्थापिताच्या ओसरीवर मुजरा करणारा नायक अण्णाभाऊंनी उभा केला नाही तर प्रस्थापिताच्या उरावर बसून माणुसकीच्या हक्काच्या मागणीसाठी, माणुसकीच्या न्यायासाठी, मानवतेच्या इज्जतीचं साहित्य लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी लिहिलं. गरिबी, दारिद्र्यासाठी, लाचारी आणि गुलामीचं साहित्य, गुलामीला अण्णाभाऊने आपल्या साहित्यामध्ये स्थान दिलं नाही तर आपल्या माणुसकीच्या हक्कासाठी, आमच्या हक्काच्यासाठी, आमच्या न्यायासाठी संघर्ष करणारा नायक आणि नायिका उभा करण्याचं साहित्य लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी लिहिलेलं आहे.
मला लढा मान्य आहे, आक्रोश आणि रडगाण आणि आक्रोश मानले नाही. हा जाज्वल्य स्वाभिमान घेऊन लढणारा साहित्यिक, इथल्या व्यवस्थेच्या विरोधात भिडणारा, इथल्या व्यवस्थेच्या विरोधात लढणारा नायक आणि नायिका उभा करण्याचं साहित्य लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंनी लिहिलं. या महाराष्ट्रामध्ये मराठी सारस्वताच्या दरबाराला माझा जाहीर सवाल आहे. अण्णाभाऊंच्या पुतळ्याच्या स्मारकाच्या साक्षीनं मी अण्णाभाऊंच्या 133व्या जयंतीच्या निमित्तानं मी जाहीर सवाल करतोय, आव्हान करतोय. मराठी साहित्याच्या कुशीत एकतरी माईचा लाल असा जन्माला आला, एकतरी बाईचा लाल दाखवा की तो अण्णाभाऊंच्या साहित्याची नैतिक उंची गाठू शकेल. मराठी साहित्याच्या दरबारातील विश्व साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठेसारखा एकही माईचा लाल पैदा झाला नाही. अण्णाभाऊंनी लिहिलं, मराठी शिवरायांच्या घोड्याच्या टापाची पावलं या मातीत उधळले या भावनेने मी लिहितो. बुद्ध, फुले, शाहू आंबेडकरांच्या विचारानं इथली माणसं बोलू लागली, वाचू लागली, लिहू लागली, गाऊ लागली, नाचू लागली, माणसासारखं जगू लागली. या स्वाभिमानानं, या परिवर्तनानं आणि या ईर्षेने मी लिहितो. ही भूमिका अण्णाभाऊ साठेंची होती. खरं म्हणजे या जयंतीच्या निमित्तानं बोलत असताना की अण्णाभाऊंचा जिवंतपणे त्यांच्या भूमिकेला न्याय नाही भेटला आणि त्यानंतर मृत्यूनंतर सुद्धा अण्णाभाऊंच्या भूमिकेची उपेक्षा झाली. मी थोडक्यामध्ये सांगेल की 1966 नंतरचं अण्णाभाऊंचं आत्मचरित्र आहे, मृत्यूकडून जीवनाकडं. आणि अण्णाभाऊ साठे म्हणतात की कम्युनिस्ट चळवळीमध्ये माझी गेलेली हयात हा माझा मृत्यू आहे आणि मला कळलेला आंबेडकरवाद हे माझं जीवन आहे. आंबेडकरवाद हे अण्णाभाऊंच्या मृत्यूनंतरचं जीवन होतं आणि ह्या जीवनावरच हा जीवन आंबेडकरवाद हाच अण्णाभाऊ साठ्यांच्या साहित्याचा शोध, बोध आणि वेध होता. आणि ही भूमिका घेऊन अण्णाभाऊंच्या वैचारिक भूमिकेला न्याय देण्याचं काम याच्यामध्ये करूया. अण्णाभाऊ साठे हिंदुत्ववादी कधीच नव्हते, अण्णाभाऊ साठे गांधीवादी कधीच नव्हते, अण्णाभाऊ साठे हे कम्युनिस्टवादी कधीच नव्हते. कम्युनिस्ट चळवळीत त्यांचा वावर होता. तर हा तत्कालीन परिस्थितीचा परिणाम होता. त्याच्यावर काय अण्णाभाऊंनी कवन लिहिलं असेल, काही भाष्य केले असतील, तर मी या ठामपणे म्हणू इच्छितो की अण्णाभाऊ साठे हा कम्युनिस्ट चळवळीमध्ये जे काय लिखाण जो वावर आहे, कम्युनिस्ट चळवळ हे अण्णाभाऊंच्या चरित्राचा भाग असू शकतो आणि आंबेडकरवाद हे अण्णाभाऊंच्या साहित्याचं चारित्र्य आहे. ही भूमिका घेऊन आपल्याला ही भूमिका मांडावं लागेल. आणि मग या देशातील श्रमाचीच विभागणी नाही तर श्रमिकाची सुद्धा विभागणी आहे. आणि रशियामध्ये ज्या पद्धतीनं लेनिनच्या आणि मार्क्सच्या विचारानं क्रांती झाली, त्या पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये या देशामध्ये जर समग्र क्रांती करायची असेल तर इथं मार्क्स चालणार नाही, इथं लेनिन चालणार नाही, तर इथं महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचाच विचार स्वीकारावा लागेल. हे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे त्यावेळे कम्युनिस्ट चळवळीच्या कोर कमिटीमध्ये ही आंबेडकरवादाची भूमिका मांडणारे हे बहादर आणि आंबेडकरवादी विचाराचा महान नायक असा साहित्यिक होता. हे शोधलं पाहिजे, हे भूमिका घेऊन मांडलं पाहिजे. अण्णाभाऊंचं साहित्य समतावादी होतं, समतेचं होतं, समरसतेचं नव्हतं. हे समरसता मंचच्या दलाल आणि चमच्यानी समजून गेलं पाहिजे. अण्णाभाऊ साठे हिंदुत्ववादीच्या कळपात कधी वावरले नाही, आर्यच्या कळपात कधी वावरलं नाही, तर या व्यवस्थेच्या विरोधात लढण्याची भूमिका अण्णाभाऊंनी घेतलेली आहे. हे आर्यच्या कळपात राहणाऱ्या आमच्याच दलाल चमच्यानी समजून घेणं गरजेचं आहे. कारण आज अण्णाभाऊंनी सांगितलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या, बुद्ध, फुले, शाहू आंबेडकरांच्या विचारानं मांगवाडा आज जागा होत आहे, शाणा होत आहे, परिवर्तन होत आहे. वारणेचा वाघ आज बाबासाहेबांचा भीमसैनिक होत आहे. अण्णाभाऊंचा फकीर आज बाबासाहेबांचा भीमसैनिक होत आहे. या जयंतीच्या निमित्तानं मी सांगेल की जग बदलण्या ऊट मातंगा निळा झेंडा घेऊन हाती, घाव घाल भीमाचा, खुशील वारसा खरा अण्णाभाऊंचा. कम्युनिस्टवादी अण्णाभाऊला म्हणतात, पण जगातील शोषक आणि शोषित यामधील सिद्धांत मांडण्याकरता मार्क्सला 2500 पानाचा ग्रंथ लिहावा लागला. पण अण्णाभाऊ साठे यांनी 2 वळीत सांगितलं, हे पृथ्वी शेष नागाच्या मस्तकावर आधारलेली नसून दलित श्रमिकांच्या तळहातावर तरलेले आहे. म्हणजे विज्ञानवादी भूमिका मांडलेली आहे. हे बहुजनाच्या
कष्टावर तिथलं अर्थकारण चालतं, त्यांच्या मतावर तिथलं धर्मकारण चालतं, त्यांच्या रक्तावर तिथलं त्यांच्या मतावरती राजकारण चालतं, त्यांच्या रक्तावरती धर्मकारण चालतं. पण इथली व्यवस्था आमच्यावरती चालते, पण ह्या समाज व्यवस्थेवर आमचे श्वास चालण्याकरता काय व्यवस्था हा विचारणारा सवाल होता. आणि हे दलित शोषित श्रमिक आणि बहुजनाच्या गुलामीचं जग बदलायचं असेल तर अण्णाभाऊंनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचा घाव घालायला सांगितला. आणि अण्णाभाऊसाठी मग जग बदलले घालून घावं गेले सांगून मला मिळावं. गुलामगिरीच्या या चिखलात ऋतून बसला काय रावत, अंग झाडून निघ बाहेर घे बिणेवर घाव गेले सांगून मला भीमराव. हे गीत काही जण म्हणतात की हे गीत अण्णाभाऊ साठेंनी बाबासाहेबांच्या 6 डिसेंबर 1956ला बाबासाहेबांचं महापरिनिर्वाण झालं आणि त्या महापरिनिर्वाणाच्या निमित्तानं शोकसभे आदरांजली सभेमध्ये हे गायलेलं गीत आहे. हे 56ला गायलेलं गीत नसून हे अण्णाभाऊने 1946ला देशमुक्त घोटाळे या लोकनाट्यामध्ये अण्णाभाऊंनी स्वतः फकड्याची भूमिका केल्या आणि त्याच्यामध्ये हे अण्णाभाऊंचं 1946ला गायलेलं हे गीत होतं. हे समजून घेणं गरजेचं आहे. आणि आज मला सांगायला आनंद वाटेल की अण्णाभाऊंची वैचारिक भूमिका समजून घेणं गरजेचं आहे. अण्णाभाऊंची आयुष्याची सांगता हे निळ्या झेंड्याखाली झालेलं आहे. आणि आज महाराष्ट्रामध्ये अण्णाभाऊंची जयंती साजरी करत असताना आज लातूर, नांदेड असेल आणि ठिकठिकाणी उद्या 1 ऑगस्ट रोजी अण्णाभाऊंच्या जयंतीवेळेला कित्येक महाराष्ट्रातील मातंग समाज आपल्या घरावरती निळा झेंडा लावून अण्णाभाऊंना अभिवादन करण्याचं काम म्हणजे आंबेडकरी चळवळीकडं फुले आंबेडकरी चळवळ ही अण्णाभाऊंच्या साहित्याची प्रेरणा होती. हा प्रेरणा घेऊन आता समाजामध्ये बदल होत आहे. अण्णाभाऊ कित्येक मातंग समाजा बौद्ध धर्माचा स्वीकार करून घरवापसी करत आहे. परिवर्तनाचा आशावाद महाराष्ट्रात दिसत आहे. आणि हे सांगत असताना याच मला आठवण या ठिकाणी आपल्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रातील बहुजनाला सांगू इच्छितो. याच सारसबागच्या साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यासमोर मी 2015 आणि 16च्या या दरम्यानमध्ये याच ठिकाणी अण्णाभाऊंना अपेक्षित असणाऱ्या सामाजिक क्रांतीचं निशाण असणाऱ्या निळ्या झेंड्याचं ध्वजारोहण करून मी या ठिकाणी अभिवादन केलं होतं. आणि तेव्हापासून त्याच्यानंतर 2017 पासून माझ्या माहितीपर्यंत आधी आणि उद्यासुद्धा या ठिकाणी 1 ऑगस्ट 2023ला ज्या विचाराचा अण्णाभाऊंचा संबंध नव्हता, आर्यचा विचार, ब्राह्मणवाद्यांचा विचार, हिंदुत्वाचा विचार आणि अण्णाभाऊंचा काही संबंध आहे. हिंदुत्वादी विचाराचे अण्णाभाऊ नव्हते, आर्यचे विचाराचे अण्णाभाऊ नव्हते, समरसता मंचच्या विचाराचे अण्णाभाऊ नव्हते. तर या विचाराच्या विरोधात अण्णाभाऊंच्या लेखणीची तलवार तळपलेली आहे हे समजून घ्या. पण ज्या मी 2016ला या ठिकाणी निळ्या झेंड्याचं ध्वजारोहण करून अण्णाभाऊंना खऱ्या अर्थानं अभिवादन केलं होतं, पण उद्या याच अण्णाभाऊंच्या या पुतळ्यासमोर आर्यचं समरसता मंचाचं हिंदुत्वादी विचाराचं ध्वजसंचालन समरसता मंचाचं ध्वजसंचालन या ठिकाणी होतंय. मला असं वाटतं की या जयंतीच्या निमित्तानं आपण अण्णाभाऊंच्या जयंतीच्या निमित्तानं आपण अभिवादन करतोय का विटंबना होते याचं सुद्धा आत्मपरीक्षण केलं पाहिजे. कारण समरसता मंचाचा विचार आणि अण्णाभाऊंचा विचार हा एक असू शकत नाही. तिथली व्यवस्था बदलण्याची ताकद असणारा विचार अण्णाभाऊंनी दिला. म्हणून अण्णाभाऊंना आंबेडकरी विचाराच्या चळवळीचंच अभिवादन झालं पाहिजे. समरसताच्या मंचाच्या कला पथकाचं ध्वजसंचल, आर्यच्या ध्वजसंचल ही अण्णाभाऊंची विटंबना आहे, ही बदनामी आहे. हे माझ्या मातंग बांधवांनी हे आता तरी समजून आत्मपरीक्षण झालं पाहिजे. आणि दुसरं या निमित्तानं सांगत असताना मी म्हणेल की शिक्षणाचं प्रमाण या निमित्तानं मातंग समाजामध्ये विधायक कार्य व्हावं. जयंतीच्या निमित्तानं जयंती कशी करावी, डीजे लावून नुसत्या अण्णाभाऊंचा विचार हा नुसता अण्णाभाऊला डोक्यावर घेऊन नाचण्यापेक्षा अण्णाभाऊंनी साहित्यातच सांगितलेला आंबेडकरवाद हा डोक्यात घेऊन त्या दृष्टीनं समाज जागृतीचं काम झालं पाहिजे. याच्यासाठी जयंती झाली पाहिजे. आणि शिक्षणाचं प्रमाण कसं, शिक्षणाबद्दलची जागृती कशी वाढेल हा विचार केला पाहिजे. जरी अण्णाभाऊंनी शिकले नव्हतं, शिक्षणावर अण्णाभाऊंचं प्रेम होतं. रशियातून आल्यानंतर अण्णाभाऊला शिक्षणाच्याच माध्यमातून या देशामध्ये क्रांती होऊ शकेल हा विचार अण्णाभाऊंनी दिला. आणि आज महाराष्ट्रामध्ये परिवर्तनाची लाट आहे. आणि या निमित्तानं अण्णाभाऊ की आज इथल्या मराठी भाषेला, इथल्या मराठी साहित्याला, इथल्या मराठी भाषेचा स्वाभिमान
जगाच्या 27 भाषेमध्ये सन्मानित करण्यातला एकमेव साहित्यिक मराठी साहित्याला कोण असेल तर ते म्हणजे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे होय. आणि मी म्हटल्याप्रमाणे की बाबा इथलं साहित्य छत्रपती शिवाजी महाराजांचा पवाडा 7 समुद्राच्या पलीकडे जाऊन रशियामध्ये साजरा केलेला अण्णाभाऊ म्हणजे अण्णाभाऊ साठ्यांना आजही भारतरत्न जाऊ द्या पण आज सुद्धा महाराष्ट्र भूषण पुरस्कार दिला जात नाही. कारण इथल्या मातीला सुद्धा जातीचा वास आहे आणि इथली जाती व्यवस्था याच मातीत गाडायचं असेल तर अण्णाभाऊ साठ्यांनी सांगितलेला बुद्धाची शपथ घ्यावं लागेल. अण्णाभाऊ साठ्यांनी सांगितलेला महात्मा ज्योतिबा फुल्यांचा विचार केला पाहिजे. वामनदादा कर्डक म्हणतात अण्णाभाऊ गेले सांगून मला अण्णाभाऊ व्हा भीमाचे व्हा सावित्री माईची प्रीत व्हा आणि ज्योतिबाची विचार व्हा असा विचार अण्णाभाऊंनी सांगितला गेला. या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये मी या निमित्तानं सांगू इच्छितो की कालकथित बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराचा वारसा सांगणारे सन्माननीय माननीय एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आहेत. बाळासाहेब ठाकरेची शिवसेना त्यांच्या पक्षाचं नाव आहे आणि 2003 का 5ला बाळासाहेब ठाकरे या मुंबईला अण्णाभाऊंच्या जयंतीला प्रमुख पाहुणे असताना बाळासाहेब ठाकरे म्हणत कालकथित बाळासाहेब ठाकरे अण्णाभाऊबद्दल म्हणाले होते की अण्णाभाऊसाठी आधुनिक महाराष्ट्राचे प्रति ज्ञानेश्वर म्हणून अण्णाभाऊचा उल्लेख केला होता. तर कालकथित बाळासाहेब ठाकरेंना जर अण्णाभाऊसाठी प्रति ज्ञानेश्वर वाटत असतील तर आज सुद्धा त्या विचाराचे मुख्यमंत्री असताना अण्णाभाऊ साठेंना महाराष्ट्र भूषण का दिलं नाही? अरे 172 आमदारांनी भारतरत्न अण्णाभाऊला भारतरत्न मिळावता म्हणून सह्या केल्या. त्याच 172 आमदारांनी तर आता पावसाळी अधिवेशनामध्ये एक वळीचा ठराव जर मांडला असता तर अण्णाभाऊला भारतरत्न जाऊ द्या किंवा महाराष्ट्र भूषण तर मिळालं असतं. पु ल देशपांडे यांची बटाट्याची चाळ महाराष्ट्र भूषण झाली पण अण्णाभाऊंचा वारणीचा वाघ अण्णाभाऊंचा फकीरा मात्र आजही महाराष्ट्र भूषण झाला नाही. आणि म्हणून या ठिकाणी अण्णाभाऊला किमान महाराष्ट्र भूषण गौरवून त्यांचा योग्य तो सन्मान केला. आज जगाच्या 27 भाषेमध्ये जगाच्या विचारपीठावर साहित्य विश्वामध्ये जागतिक साहित्य विश्वामध्ये अण्णाभाऊंच्या जन्मशताब्दी मी तर सन्मानानं साजरी केली पण महाराष्ट्राच्या मराठी मातीमध्ये तो सन्मान अण्णाभाऊला मिळाला नाही. आणि लोकराज्य नावाचा विशेषांक ज्याची किंमत 10 रुपये अण्णाभाऊंच्या जन्मशताब्दीनिमित्त मी सारखं विचारलं जातोय पण ते अण्णाभाऊंच्या लोकराज्य विशेषांक काढला नाही. त्याच्यामुळं सन्मान करण्याचं काम त्या ठिकाणी व्हावं असेल. गावाच्या बाहेर महार मांग अशी वस्ती असते त्यांना गावाच्या बाहेर ठेवलं त्यांना काय म्हणतात त्याला गाव कसं उपेक्षित ठेवलं त्यांना कुसापासून उपेक्षित ठेवलेलं आहे. आणि महारांनी बौद्ध धम्म स्वीकारला आणि मातंग अजूनसुद्धा नाही का अंधश्रद्धेमध्ये बऱ्याच प्रमाणात अडकलेलं तर तुमचं काय मत आहे त्याबद्दल? मातंग आणि अंधश्रद्धा खरं म्हणजे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीच्या निमित्तानं मी पूर्ण माझ्या मातंग बांधवांनाच नव्हे तर बहुजन बांधवांना मी आपल्या माध्यमातून विनंती आणि आव्हान करू इच्छितो की अण्णाभाऊ साठे यांचं साहित्य ही अवनी कोळी भिल्लाची मांग रामुशाची कैक जातीची बहुजनाची मला प्राणाहून प्यारी ही बहुजनवादी अण्णाभाऊंचं साहित्य होतं. परंतु आम्ही मातंग समाजानं अण्णाभाऊला आजही जात म्हणून स्वीकारलं पण विचार म्हणून स्वीकारलं नाही, भूमिका म्हणून स्वीकारलं नाही. किंबहुना ते विचार आणि भूमिका मान्य आजही होताना दिसत नाही. आणि आज जरी अजून एक सांगायचं काही अपवाद वगळता आंबेडकर चळवळीच्या साहित्यिकशाहीसुद्धा आजही लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्याकडं संशयित नजरेनं पाहतात आणि बहुजन समाज अण्णाभाऊबद्दल अनभिज्ञ आहे. आणि म्हणून या ठिकाणी मला सांगावं असं वाटतं की या देशातील जाती व्यवस्था नष्ट करून मानवी म्हणजे वेदनेला पडल्यालं मानवी मूल्याचं माणुसकीच्या चांगुलपणाचं सुंदर स्वप्न म्हणजे अण्णाभाऊ साठे होतं. काय अण्णाभाऊ साठे एका मी सांगेल इथल्या उपेक्षित व्यवस्थेनं दिलेले दारिद्र्य गरिबी आणि उपेक्षित मानहानी या वेदनेला त्यातून सुद्धा या वेदनेला पडलेल्या माणुसकीच्या चांगुलपणाचं सुंदर स्वप्न आणि संघर्षाचं मूल्य म्हणजे अण्णाभाऊ साठे होय. माणुसकीचं गाणं गाणारा बोलणारा आणि लिहिणारा जगणारा मानवतावादी
साहित्यिक आणि लोकशाहीर म्हणजे अण्णाभाऊ साठे होय. आणि ही भूमिका घेत असताना, ही जयंती साजरी करत असताना अण्णाभाऊंचं साहित्य काय बौद्ध मातंगामध्ये तेढी निर्माण करणार नाही. अण्णाभाऊंचं साहित्य काय मारामांगामध्ये तेढी निर्माण करणार नाही. किंवा आजकाल जी लहुजी वस्तादांचे पुढे येत आहे ती लहुजी वस्तादांची भूमिका ही महारामांगामध्ये तेढी निर्माण करणारी नाही. आणि महात्मा फुल्यांच्या चळवळीला, सावित्रीमाईच्या चळवळीला त्यांचं संरक्षण करण्याचं काम हे क्रांतिरक्षक लहुजी वस्ताद मांग आणि रानबा महार या दोन महारामांगाने महात्मा फुल्यांच्या क्रांतीचं चळवळीचं रक्षण केलेला हा इतिहास आहे. म्हणजे लहुजी वस्ताद यांचं बी आमच्या बौद्ध आणि मातंगामध्ये ते निर्माण करणारं विचार नाही. अण्णाभाऊंचं साहित्य सुद्धा ते निर्माण करणारं विचार नाही. उलट जर तत्कालीन त्या गाव कुसाबाहेर फेकलेला जर महारमांग किंवा बौद्ध मातंग जर एक आले, किंबहुना महारमांग जर एक आले, तर गावातला जातीवाद गावगाड्याच्या मातीतच गाडला जाऊ शकतो. याचं उत्तम उदाहरण म्हणजे अण्णाभाऊंची सापळा ही कथा होती. सापळा या कथेमध्ये हा दोन्ही उपेक्षित, हा समाज व्यवस्थेने नागवलेला दोन्ही तत्कालीन महार आणि मांग जर एकत्र झाले तर गावातला जातीवाद हा गावातलाच त्या जातीवाद गावगाड्याच्या मातीत गाडला जाऊ शकतो. म्हणून अण्णाभाऊंच्या जयंतीच्या निमित्तानं हा दोन्ही समाज याच्यामध्ये बौद्ध आणि मातंगाचा एकच प्रबुद्ध समाज बनावा, हीच भूमिका अण्णाभाऊंची होती, हीच भूमिका बाबासाहेबांची होती, हीच भूमिका लहुजी वस्तादांची होती. आणि हे दोन समाज जर एकत्र आले, अरे कशाला भारतरत्न मागायचे नाही. अण्णाभाऊंनी मागत करायचं साहित्य नाही दिलं. जे आमचं आहे, जे हक्काचं आहे ते मिळवण्यासाठी संघर्ष करण्याचं विचार आणि तत्वज्ञान अण्णाभाऊ असेल, कशाला महाराष्ट्र भूषण. आणि मग बौद्ध आणि मातंग यांचं एक जर झाले तर महाराष्ट्रामध्ये सत्ता नाही, सत्तेची गाडी नाही मिळाली, पण सत्तेची नाडी मात्र आपल्या हातात आल्याशिवाय राहणार नाही. म्हणून ह्या दोन समाजानं एकत्र यावं, हा संदेश जावा. अण्णाभाऊंच्या जयंतीच्या निमित्तानं बौद्ध आणि मातंगामध्ये बंधुभाव निर्माण व्हावा, याच्यावरती कार्यक्रम झाले पाहिजे, याच्यावरती प्रबोधन झाले पाहिजे. ही भूमिका घेऊन खऱ्या अर्थानं त्याच वेळी अण्णाभाऊंची जयंती सार्थक झाल्याचं समाधान या ठिकाणी मिळेल.